सागर आहे. एका श्रीमंत मुलाचं लग्न झालं, श्रीमंत मुलाचं. आता अलीकडले श्रीमंत सोडा, आता लय श्रीमंत झाल्यात बरेच लोक, होय की नाही. पण आणि काही काही श्रीमंत असे आहेत ज्याच्या घरी सोयरे आले, पाहुणे आले तर ते चांदीच्या ताटात सोन्याच्या वाटीत जेवू वाटतात. एवढे श्रीमंत आहेत आणि ही आहेत एवढे श्रीमंत. अशा श्रीमंताचं लग्न झालं पोराचं. आता त्याच श्रीमंताच्याच घरची मुलगी दिली त्याला. लग्न झाल्यावर एक नियम राहतो ना, घर शिरणी. तुमच्याकडे आहे की नाही घर शिरणी? हाय. घर शिरणीला नवरदेव नवरीच्या घरी जातो. पण नवीन नवीन काय राहते कोणास ठाऊक. नवीन वेळेस ते पोरग आपल्या मित्राला सोबत घेऊन जाते. त्याच एक मित्र होत, ते मित्र होत सोनार. मित्र सोनार होता. पांचाळ लोक लय हुशार होते. पांचाळ लोक इथं कोणी नाही, हाय वाटते की नाही, कोणी नाही पांचाळ. पांचाळ नाही, हाय की हाय नाही. पांचाळ लय हुशार होते. एका गावात कीर्तनाला गेला. मग त्यांनी गाववाले म्हणले महाराज कीर्तन करा. त्यानं म्हणलं इथं पांचाळ नसलं तर करतो म्हणलं. पांचाळ नसलं तर कीर्तन करतो म्हणलं. मग नाही महाराज आमच्यात पांचाळ नाही म्हणलं. एक परेगावचं पांचाळ येऊन अनवळखी बसले. मग महाराज उदाहरण सांगितलं एक महाराजांनी. म्हणलं एक ढेकूळ आणि एक वाळलेलं पान, दोघं दोस्ती केले. मग ढेकूळ मातीचं आणि वाळलेलं पान दोघं दोस्ती केली आणि दोघं जगलाले. एकमेका सहाय्य करू अवघे धरू. ते वारं सुटलं की ढेकूळ पानावर बसायचं. मग वारं त्याला उडवायचं. पाणी आलं की पान त्याच्यावर बसायचं. ढेकूळ जिरायचं नाही. असं कीर्तनकारानं सांगितलं. मग ते पांचाळ मागे बसलेलं म्हणलं वारण पाणी एकदाच आल्यानं कस करावं म्हणलं. कीर्तनकारानं म्हणलं हे पांचाळ आहे का म्हणलं. पांचाळ लोक हुशार होते. पांचाळ लोक म्हणजे सोनार. त्या पोराचं मित्र सोनार होता. त्या मित्राला सोबत घेऊन गेलाय घर शिरणीला. घर शिरणीचं झालं सगळं आणि परत निघायच्या वेळेस एक नियम राहते. मग नवरदेवानं देवाऱ्याकडे जावं आणि देवाऱ्यातला एक देव उचलावा. आता ज्याच्या घरी चांदीचे ताटण सोन्याचे वाटे आहेत त्याच्या देवाऱ्यातले देव काय पितळाचे राहतात का? सोन्याचे देव. आणि त्याच काय कुलदेव खंडोबा होता. त्या सासरवाडी खंडोबाची मूर्ती देवाऱ्यात होती. आता खंडोबाचं वाहन घोडा आहे पण कुत्र म्हणतात. तसं की काय नाही. पै देवा कसं आहे उपवान आहे का? ते वाहन पुढे होतं म्हण. महादेवा पुढे नंदी असल्यावर कुत्र होतं म्हण पुढे. मग हे जावई असणारा खंडोबाकडे हात करला होता. ते सोनाराचं पोरग म्हणलं म्हण कुत्र घे म्हणलं म्हण. अरे हे न म्हणला म्हण देव सोडून कुत्र कसं घे म्हणलास तू. ते सोनार म्हणलं म्हण हे बघ देव घेतलास तर 2.5 तोळे मिळते. कुत्र घेतलास तर 5 तोळे मिळते. तुझा विचार बघतो म्हणलं. ह्यानं देव घेवाव का कुत्र घेवाव होता. ह्यानं देव आणि कुत्र भेद ह्याच्या दृष्टीत आहे. पण सोनाराला सोनं दिसलं. सोनाराला काय दिसलं?
सोनं दिसलेले त्याच्यात भेद नाही. तस तुम्हाला आम्हाला हे जन आगळं वेगळं दिसलेले, पापी पुण्यवान सज्जन दुर्जन हे आपणाला दिसलेले, पण संतांच्या दृष्टीनं ज्यानं चिंतन केलेलं आहे त्याला सगळं जन जन नोहे अवघा जनार्दन. 80 बोलता तोषले साधू जैन, एका जनार्दनी बाणली निज खून, झाली संध्या संदेह माझा गेला. प्रगट पै झाला.